जगदोद्धारासाठी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी भक्तवत्सल करा तू एक होसी तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता ब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता देवादी देवा तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्यानी भावे तव पाया तुलसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तारी तू जय स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता अघटकलीला करुणी जळमुळ उद्धरी रे कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मजे अनुभवले तुमच्या सुता तुमच्या दासा लगे चरणा वेगळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता श्री स्वामी अधिक पैसा मिळावा, अधिक श्रीमंती यावी, अधिक प्रसिद्धी मिळावी. आपण ह्या मार्गात जे आहे स्वामी मार्गात आपल्याकडं असं की माझी सेवा अधिक घडावी. महाराजांना दुसरं काही नको, तुमचे कुठले पैसे, कुठलं वस्त्र, कुठला नैवेद्य हे काही न करता आपण जर का म्हणा सेवेमध्ये जर का परवाच एक प्रश्न मला असा आला होता की आम्ही स्वामींना नैवेद्य दाखवतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही सकाळी लवकर बाहेर पडतो, रात्री उशिरा घरी येतो, मग असाला नैवेद्य काय काळ आम्ही सुट्टी असेल मग आंघोळ न करता उशीर होतो, आम्हाला उठायला उशीर होतो, मग काय करायचं नैवेद्याचं वगैरे असं ते. तर त्यांनाही सांगितलं, आपण उत्तर दिलं होतं त्यांना की तुम्ही मनोभावे करा आणि जमत नसेल नैवेद्याचं काही तर फक्त दूध साखरेचा नैवेद्य, दुग्ध शर्करा आपण म्हणतो की तो महानैवेद्य असतो, तो कमीत कमी तेवढा दाखवला तरी चालू शकतो आपल्याला. महाराजांना असं अमुकच एक गोष्ट पाहिजे असं काहीच नव्हतं त्यांचं, कुठेही सोवळं नाही, काही नाही, फक्त निरपेक्ष आणि स्वच्छ भक्ती त्यांना खूप आवडत होती. तुम्ही मनोभावे सेवा करा, 2 हात जोडा, एखादं फूल व्हा, फूल नसेल तर आपलं डोकं टेकवा तरी ते खुश होतात. असं काही नाही की त्यांना अमुक समजा काम झालं आपलं वाटलं तर त्यांच्या आवडीचं काय होतं, बेसन लाडू होते. काय कळ मग मी असं सांगतो की बरं तुमचं झालं काम, जर का तुम्हाला जमलं तर करून आणा, 6 किंवा 21 जसं तुम्हाला जमेल तसं. ते स्वामींना बेसन लाडू आवडायचे, कडबोळी आवडायची, किंवा मटकीची उसळ, डाळ तांदळाची खिचडी, हे असे आवडीचे पदार्थ होते, पुरणपोळी. मग अशा याच्यातलं काही जमलं तर करा असं सांगायचं होते. आता आपण अधिक महिना संपत आला, याच्या अगोदर अधिक महिन्याच्या सुरुवातीला जर का प्रबोधन आपण ऐकलं असेल तर त्यात सांगितलं विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूची सेवा या महिन्यामध्ये.
आणि त्याच्या बरोबरीने लक्ष्मीचा जो मंत्र आहे की ओम श्रीम नमः, विष्णूंचा पण एक होता ओम विष्णवे नमः, ओम श्रीम नमः, आणि विष्णू सहस्रनामावली किंवा जेवढी होऊ शकेल तेवढी, म्हणजे आपण जेवढी आपण करू स्वामींची सेवा. ही सेवा करताना काही काही जण आपल्या शारीरिक जी ताकद असते त्याच्या बाहेर जाऊन काय कळायला संकल्प करतात, मी अमुक एक करेन, मी तमुक एक करेन. त्याच्यात तसं न करता जेवढं आपल्याला जमेल, आता पुढच्याला लक्षात ठेव, श्रावण महिना आहे, मार्गशीर्ष महिना आहे, जेव्हा आपण संकल्प करतो आपली शारीरिक ताकद किती, आपण किती वेळ बसू शकू, मांडी घालून बसता येत असेल तर किती वेळ मांडी घालून बसू, खुर्चीवर बसायचं किती वेळ आपण बसू शकतो, असं सगळा विचार करायचा. आपली वेळ दिवसभरात कुठला वेळ मिळेल आपल्याला, हे सगळं करून आपण संकल्प करायचा आणि मग तशी ती सेवा करायची. आणि अगदी काही नाही जमलं, कुठल्याही संकल्पामध्ये 6 माळा संकल्प जर का केला तर आपल्याला तो लवकर आणखी फलदायी होतो. जास्त आधी काही नाही जमलं करायला, 6 माळा फक्त श्री स्वामी समर्थ. कारण षडाक्षरी जो आपण म्हणतो, स्वामींचा मंत्रच मुळात 6 अक्षरी आहे. 6च्या पटीमध्ये तुम्ही करा, 6 करा, 60 करा, 600 करा. पण मी आता म्हणलं की आपली ताकद किती आहे, आपण हे रोज करू शकू का. सुरुवातीला नवीन नवीन बरंचसं सांभाळलं जातं, उत्साहामध्ये केलं जातं आणि मग नंतर असं होतं की घाई होती. रोज मला 11 माळा करायच्या आहेत म्हटलं ना, सुरुवातीला अगदी व्यवस्थित केल्या जातात, 10 दिवस 11 दिवस. 12व्या दिवशी असं होतं की मला कामाला जायची वेळ झालेली आहे, 8 वाजलेले आहेत की मग भरा त्या माळा ओढल्या जातात. त्या कशाही ओढल्या. बरं, माळेचं असं आहे की तुम्ही कशी ओढता, म्हणजे माळ जपणं आणि माळेला जपणं हे पण महत्वाचं आहे. ती माळ इतर कोणाच्या दृष्टीस पडता कामा नये. माळ आपण जेव्हा जप करतो आपल्या पोटाच्या हा जो भाग आहे याच्या खाली ती जाता कामा, इथं हात लावून करायचा तो जप. नसेल तर समोर पाटावर माळ ठेवायची, पाटावर ओढायची. तशी एक मुद्रा आहे माळ ओढायची. पण तुम्ही लाकडी पाटावर बसून जप केला तर तुमच्या वाट्याला दुःख अधिक येईल. लोखंडी पाकड्यावर बसून जप केला तर संकट अधिक येतील. अंगठ्याने असा ओढायचा जप केला तरी येणारं जे काय असेल ते आपल्याचकडे येईल, दुःख संकट जे काय असेल ते. म्हणून तशी एक विशिष्ट प्रकारची मुद्रा असते, माळ कशी ओढावी. साधारण त्याला हरणाचं जो आपण मुख म्हणतो ना, अशा ह्याच्यामध्ये ती मुद्रा करायची असते ती. पण जेव्हा आपण माळ ओढायला असे बसतो, अगदी शास्त्रोक्त जर का बघितलं आपण, पूर्वीचे ऋषीमुनी इथे काखेमध्ये त्यांच्या कोबडी असायची, त्या कोबडीवर हात ठेवून असा तो जप करायचे. का तर त्यांनी एकतर हाताला पण आधार मिळायचा आणि आपल्या काखेमधल्या ज्या नसा असतात त्या कोबडीने त्या नसा दाबल्या जायच्या आणि त्यांनी मन एकाग्र लवकर व्हायचं. ते ऋषीमुनींना हे सगळं माहिती होतं, त्यांनी शास्त्र हे माळायचं ते. आता आपण असं कोबडी घेऊन किंवा इतका वेळ असं देऊ शकत नाही त्याच्यामध्ये. आणि हल्ली बरेचसे आपल्याकडे उपाय निघालेले आहेत, आपल्या मोबाईलमध्ये आहे किंवा ते बारीक बारीक काउंटर असतात त्याच्यावरती आहे. काही नाही जमलं तर सरळ 108 शेंगदाणे घ्यायचे, एका वाटीमध्ये भरून एक रिकामी वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये सरळ ते शेंगदाणे टाकायचे 108, असं करायचं ते. आणि हे सगळं कसं करता, आता एक काहीतरी आपल्या मनाला समाधान असतं ते. हा जो परब्रह्म जे आहे आपल्याकडे, आपण ज्याच्या सेवेमध्ये आहोत, महाराज जे आहेत त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही निर्गुण निराकार आहोत. त्यांच्या भक्तांच्या सोयी करता. एखादा रामाचा भक्त असेल तर त्याला रामाच्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलेलं आहे. एखादा मारुतीचा भक्त असेल तर मारुती स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. बाळप्पांना जेव्हा इतर लोकांनी त्रास दिला आणि बाळप्पांनी जेव्हा ठरवलं की आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जावं असं इतर भक्तांचं पण म्हणणं आहे, तर महाराजांनी त्यांना देवी रूपात दर्शन दिलेलं आहे. मग हे कसं, मग निर्गुण निराकार आपण जे आहे म्हणतो, आपल्यासारख्यांना जर का असं सांगितलं की तुम्ही स्वामींचा जप करा, पण स्वामी कोण आहेत, स्वामी कसे दिसतात, हे जर का समोर आपल्याला दिसलं तर आपलं लवकर ध्यान लागणं होईल. मला एखादी व्यक्ती मला माहितीच नाहीये, त्या व्यक्तीच्या संदर्भात मी कसं, एखादा देव मला माहिती नाही तर मी तो जप कसा करू. आता आपण आपल्याला माहिती आहे स्वामी कसे आहेत, उंच होते, 7.5 फूट उंच होते, गोरे पान होते, त्यांचे हात मोठे, पंजे मोठे होते, कान मोठे होते, पावलं मोठी होती. हे सगळं वर्णन आपण वाचल्यानंतर मग आपलं ध्यान लागू शकतो.
जपाला सुद्धा माळ घ्या, पण कुठपर्यंत, थोडी आपल्या मनाला सवय असतोपर्यंत. आणि जेव्हा एकदा जपाची आपल्याला सवय झाली, तर मी तर असं सगळ्यांना सांगतो की माळ न घेता जप करा. तो मोजू नका, काही हरकत नाही, नाही मुलं तरी तुम्ही 5 मिनिटं तुम्हाला बसून शांत 5 मिनिटात जेवढा होईल तेवढा जप. 5 मिनिटात तुम्हाला वाटलं की नाही मन चुळबुळ करते, आता उठायचं, बेलाशक उठा. असं काही नाही 10 मिनिटात बसलं पाहिजे, 20 मिनिटं, असं काही नाही येते. त्याच्या पुढे आणखी एक सोपी पद्धत सांगतो. डॉक्टर किंवा वैद्य लोक आपली नाडी तपासतात, मनगटावरती असं 3 बोटं ठेवून. आपण पण बघा 3 बोटं आणि पाठीमागचा ह्या बाजूला अंगठा आपला लागतो असा तो. हा, त्यात काही बरोबर बसलं तिथे शेवटच्या त्या. तर त्या पद्धतीने जर का जप केला तर खूप लवकर एकाग्रात होते. त्याला आपल्याला माळेची आवश्यकता लागत नाही. आपल्याला नाडीचे ठोके लागले की त्या नाडीच्या ठोक्यांच्या बरोबर श्री स्वामी समर्थ असे ही हळूहळू त्या लाईनमध्ये सुरू करायचं. आणि मग तुम्हाला पण जाणवेल 1-2 दिवसांनी 4 दिवसांनी ती लय आपल्याला सापडली आणि बरोबर त्या लईमध्ये आपला जप होतो. इतकी ही सोपी उपासना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही अवघड कर्मकांड काही करायचं नाहीये. किंवा अधिक महिन्यामध्ये आपण अनेक पोथ्यांचा उल्लेख केला जातो तो, पण मी त्यावेळेला असंच म्हणतो की पूर्वीच्या काळी हे सगळं ठीक होतं, लोकांना वेळ होता, एकत्र कुटुंब पद्धती होती. हल्ली कसं होतं, महिलांना नोकरी आहे, मुलांची जबाबदारी. पूर्वी समजा एक महिला घरामध्ये पोथी वाचायला असेल तर दुसरी इतर कामं करायची किंवा त्यांचे सासूबाई असतील त्या त्यांना मदत करायची. आता कसं एकाच महिलेच्या अंगावर सगळं पडलेलं असतं. मग ती नोकरी करेल का पोथी वाचेल का जॉब करेल, मग त्याच्यापेक्षा तुम्हाला जसं वेळ मिळेल एक 10 मिनिटं जरी दिली, हा फक्त द्या, तेवढं महत्वाचं आहे. कारण अधिक महिन्यातलं हे आपल्याला तो येतोच मुळात 3 वर्षांनी, आणि 3 वर्षांनी येतो तो आपल्याला भगवंताचं स्मरण, भगवंताची सेवा जास्तीत जास्त करून घ्या हे सांगायलाच मुळात येतो. कारण त्याच्यामध्ये बाकीची शुभ कार्य बंद असतात सगळी. तुम्ही नवीन काही खरेदी करू शकत नाही, नवीन काही लग्न समारंभ वगैरे काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. किंवा घरातली आपण वास्तुशांत म्हणा ते गृहप्रवेश हे कसा करता की नाही, आता ह्या महिन्यामध्ये ही 3 वर्ष जो आला या 3 वर्षांनी अधिक महिना, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही भगवंताची सेवा करून अधिकाधिक पुण्य आपल्या पदरी पाडून घ्या. कारण आपल्याला शेवटी उपयोगी तेच येणार आहे. आपल्याकडचा पैसा, आपल्याकडच्या गाड्या, आपल्याकडचे बंगले घेतलं आतापर्यंत तरी कोणीही बरोबर नेलेलं नाही. सगळ्यांना हवं असं वाटतं शेवटपर्यंत, पण जाताना ते कुणीही बरोबर नेलेलं नाहीये. जे बरोबर नेलेलं असतं ते आपण जे कमवलेलं असतं, जे आपल्या बरोबर आपले मित्र असतात, तीच संपत्ती आणि हे नाम जे घेऊन आपण कमवलेलं असतं ते पुण्य. ह्या अधिक महिन्याचं किंवा कोणत्याही महिन्याचं मी सांगेन की जर का नियमितपणा ठेवला आपण तर ती सेवा महाराजांना पण आवडते. त्याच्यामध्ये जर का वेळ आणखीन पक्की केली की तुम्ही विचार करा, दिवसभरात कुठलाही तरी वेळ मला जमू शकेल की मी ह्या वेळेला इथे 1 माळ मी जप करू शकेन. दिवसभरातला एक वेळ कुठेतरी पक्की करायची की मी उद्यापासून ह्या वेळेला मी 1 माळ जप करणार. एवढं जर का आपण जरी केलं ना, सुरुवातीला जमतं ते पण काय करा ते पण नाही जमत. 2-4 दिवस झाले की असं वाटतं अरे आता 9 वाजायला आले, मी म्हणलं तर करीन, पण मग 5-10 मिनिटं मागं पुढं होईल का, चालेल का. मग 9चे 9:15 होतात, कधी 9:15चे 9:30 होतात, त्या काळात बाहेर जायचं, मग आत्ताच करून घेऊ असं पण होतं ते. तर त्याच्याकरता मनाचा निग्रह पण तसा पाहिजे. आणि सुरुवातीला स्वामींना प्रार्थना पण तशी करायची की नाही माझी अशी इच्छा आहे, असं करून घ्या, तुम्हीच ते करून घ्या माझ्याकडनं. पंढरपूरला सुद्धा महाराज येत होते, म्हणजे विठोबा त्याचं लाडकं दैवत होतं. जेव्हा विठोबाच्या पायावर एका माथेभिरूने दगड मारला होता तर महाराज अक्कलकोटला कळवळले होते. त्यांना महाराजांना म्हणजे एवढे कठोर आपण म्हणतो, एवढे कणखर गृहपुरुष, पण महाराज कळवळले होते. आणि तेव्हा ते म्हणले की पंढरीचे लोका, अरे तुम्हाला किती मारू हाका, माझा तिथं साखा कळवळला. आणि मग त्याला कळलं लोकांना की पंढरीला कोणीतरी विठ्ठलाच्या पायावर दगड मारलाय. म्हणजे महाराज अक्कलकोटमध्ये, विठोबा पंढरपूरमध्ये. पण बरेच वेळा स्वामींची अक्कल पंढरपूरमध्ये यायची होती. पंढरपूरमध्ये आपल्याला एक छोटासा असा खजिना आहे, बघायला आपल्याला मिळतोय का. मला एक नंबर मिळाला होता, त्यांच्याकडे कुरुक्षेत्रपाध्ये असे
पद होतं. म्हणजे आता हे बडवे किंवा हरिदास ही पद आहेत, म्हणजे आडनाव तर आहेच पण ही सुद्धा पद आहेत. तसं ते क्षेत्रोपाध्याय म्हणून पद होतं, त्यांचं आडनाव होतं क्षीरसागर. म्हणजे आता मला इथला बाकीचा तपशील म्हणजे वारी मंडप पुढे तिथे त्यांचा वाडा होता आणि महाराज तिथे यायचे त्यांच्याकडे. महाराजांनी एक दिवस त्यांच्या बरोबर एक सेवेकरी आणला होता. त्या सेवेकऱ्याच्या पिशवीतनं असं गोल संगमरवरी त्याच्यावर पादुका उमटलेला असे त्यांनी बाहेर काढलं आणि त्या क्षीरसागराने ते दिलं, तू याची सेवा करू म्हणून. म्हणजे क्षीरसागर सुद्धा कडे भाग्यवान असले पाहिजे की स्वामी स्वतः घरी येऊन ते देत आहेत. आणि ती सेवा केल्यानंतर एक दिवस ते अक्कलकोटला गेले, तर अक्कलकोटला त्यांनी शर्मा पादुका पण दिल्या, ह्याची पण तू सेवा कर पंढरपूरमध्ये, तू मंदिराजवळ राहतोस तर तू ह्याची पण पूजा कर. पण मग कालांतराने काय झालं, मला वाटतं बहुतेक तिथली सगळी ती पाडापाडीवर झालेली वारी मंडप जो होता बांधला गेला, त्यामुळे ते क्षीरसागर जे घराणं होतं ते तिथनं हलवलं गेलं. पण ते पंढरपूरमध्ये आहेत अजूनही. माझ्याकडे एक फोन नंबर मिळाला आत्ता परवाच, तर मी तुम्हाला देईन. समजा फोन नंबर आपली जर का तिथे गाठ पडली त्यांची आणि जर का चर्मपादुकांचा असेल तुम्हाला बघायला मिळाला तर जरूर दर्शन घ्या. त्यांना तशी विनंती करा, इथं आपल्या केंद्रात जर का आणता आल्या तर तसं त्यांना विनंती करून तसं पण करता येईल. हा पंढरपूर आणि महाराजांचा हा खूप स्नेह म्हणतो आपण. विठ्ठलाचा समोर बऱ्याच वेळा महाराज मंदिरात येऊन सुद्धा उभे राहायचे ते, त्याला त्या लोकांना समजलं नसेल कोणाला, पण अदृश्य रूपात म्हणा त्या इतर त्यांची जी दैवी शक्ती असेल त्या रूपामध्ये महाराज पंढरपूरला पण यायचे. जसं अक्कलकोटला मोठं वृक्षाखाली बसायचं तसं पंढरपूरला आजूबाजूच्या कुठे जंगल होतं पंढरपूरच्या बाजूला सुद्धा. पंढरपूर ह्या गावामध्ये यायला सुद्धा काही काळात त्या काळात भीती वाटायची, असं ते वातावरण होतं. अशा जंगलात महाराज बसलेले असताना आपल्या पेशव्यांचे सरदार त्यावेळेला खाजगीवाले म्हणून म्हणता पंढरपूरमध्ये आहे त्यांचं पण कुठेतरी वाडा आहे, तो मठ आहे त्यांचा ना. ते दोन भाऊ असे तिथे त्यांच्याकडे दत्त पादुका कोणाकडे तरी आहेत. त्या दत्त पादुकांच्या वरनं त्या भावांच्या त्याला भांडण झाली होती. मोठा म्हणायचा माझ्याकडे हवे, धाकटा म्हणायचा माझ्याकडे हवं. आणि नेमकं काय आलं की कर्मधर्म संयोगाने त्या धाकट्याकडे पादुका गेल्या त्यामध्ये मोठ्याचं झालं पिळपापड. आता म्हणला ह्याच्यातनं मार्ग काढू शकतील तर स्वामींच्याकडे आला तो. आणि म्हणजे कसं असते, एवढं परब्रह्म समोर आहे, काय मागावं त्यांनी सरळ सांगितलं त्या पादुका माझ्याकडे महाराज येऊ देत, त्याच्याकरता माझ्या धाकट्या भावाचा जीव गेला तरी चालेल. महाराजांच्या समोर हे बोलल्यानंतर महाराज क्षणभर राग आलेला पण त्याने आवरला. त्याला सांगितलं तू काय बोलतोयस म्हणजे लक्षात ठेव. बघा आपलं म्हणजे आपण जे म्हणतो ना आपल्याला कर्म आपल्या समोर उभं राहतं, तसं आपण जे बोललोय तसं आपल्या समोर उभं राहतं. महाराज म्हणले की बघ अजूनही विचार कर, पादुका समजा तुझ्याकडे आल्या पण काही झालं वेडावाकडं काही झालं तर तो म्हणतो नाही हरकत नाही, वेडावाकडं झालं तरी ते त्याच्या बाबतीत व्हावं. म्हणजे तो समोर महाराज आहेत, म्हणजे महाराज पण कशी परीक्षा घेतात बरोबर. ठीक आहे म्हणले पादुका तुझ्याकडे येतील पण ह्याच्या पुढची जबाबदारी ती तुझी राहील, काय होणार आहे ते. स्वामींनी म्हणल्याप्रमाणे तो जो धाकटा भाऊ होता तो आणि त्याची बायको कुठल्याशा आजाराने ते दोघं जण मरण पावले. पादुका मोठ्या भावाकडे आल्या, त्याला खूप आनंद झाला. म्हणजे भाऊ गेल्याचं दुःख नाही, पादुका आल्यानं आपल्याकडं हे त्याच्यामध्ये असुरी शक्ती थोडक्यात. पण हे सुख त्याला सुद्धा लाभलं नाही. महिनाभर तर त्याची बायको आणि मुलगा तेही गेले. आणि तो महाराजांच्याकडे आल्यानंतर महाराज म्हणले मी तुला अगोदर सांगितलं होतं तू जे बोलशील ते कर्म म्हणून तुझ्या समोर उभं राहील म्हणून. म्हणजे आपण स्वामींच्या पुढं जाताना आपण काय मागतो, आपण कुठल्या पद्धतीने विचार करतो, देणारे ते तर आहेतच, भरभरून ते देतील, त्यांना अशक्य असं काहीच नाही. पण आपण काय मागायचं हे आपलं लक्षात आलं पाहिजे. आणि आपण इतर काही भौतिक गोष्टी मागण्यापेक्षा आपण सुख सेवा जर का आपण मागितली तर सेवेपाठोपाठ सुख आपोआपच मिळतं. त्यामुळे जास्तीत जास्त सेवेवरतीच फक्त आपण भर द्यायचा. कुठल्याही भौतिक इच्छा आपण जर का व्यक्त केली ती मिळेल, पण मग महाराज 4 हात थोडे दूर जातात. जर का तुम्ही सेवा मागितली तर महाराज स्वतःहून 4 पावलं आणखी पुढे येतात ते की तुम्ही मला सेवेत घ्या, माझ्याकडे सेवा करून घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आणखीन एक महत्वाचं मला सांगायचं की बरेच जण असं म्हणतात की आम्ही इतकी पारायणे केली, आम्ही इतका जप केला, आमच्यावर असं संकट आलं. ते महाराजांच्यावर चिडतात की लोक, स्वामी असं का वागले माझ्याशी.
तर हा प्रश्न आपण आपल्या मनात कधी आणून देऊ नका. स्वामी का वागले हे त्यांना माहिती असतं. त्यांनी आपल्याला का कारण सांगावं. आपण इतके मोठे नाही स्वामींना जाब विचारणे इतके. जे काय घडलं असेल त्यांच्यावर सोडायचं. स्वामी इच्छा म्हणायचं. चांगलं घडलं तरी ते त्यांच्याच, वाईट घडलं तरी त्यांच्याकडं. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वागता मी पणाची नसेस. आपल्या स्वामी चरित्रामध्ये ती एक ओळ आहे आणि ती ओळ मी कायम सतत ती मनामध्ये ठेवतो. ते संपूर्ण चरित्राचं सारच ते मुळात. जे काय असेल ते तूच बाबा, आमच्याकडे काही नाही. जे मला दिवसभरात सुद्धा नमस्कार मिळतात, जे रात्री स्वामींच्या चरणी सगळे अर्पण करायचे बाबा, हे सगळे तुमचे आहेत. दिवसभरात जे लोक कोणी मला केलं असेल माझ्या लक्षात नाही, पण जे झाले असतील ते सगळे तुमच्या चरणी अर्पण. असं करून रात्री त्याच्यानंतर मग मी झोपतो. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही सेवेचा मोठेपणा घ्यायचा नाही, कुठल्याही पदाचा मोठेपणा घ्यायचा नाही. जे आहे सगळेजण आपण स्वामी सेवक आहोत हीच भावना मनामध्ये ठेवायची आणि स्वामी सेवा अशीच सुरू करायची. आपलं मगाशी म्हटलं तसं हे पहिलं लेकरू आहे आणि आम्ही नेहमी इथे बघत असतो. इथले उपक्रम, इथले होणारी सेवा जी इतर केंद्रामध्ये वेगळ्या पद्धतीने होत असेल, पण इथे जेव्हा होती त्याचं स्वरूप फार वेगळं असतं, फार धार्मिक असतं आणि फार उत्साहामध्ये सगळे आपण त्या सेवेमध्ये सहभागी असतात. तर त्याच्यामुळे मी असंच म्हणेन की हा असाच सगळा उत्साहाचा जो जल्लोष आहे किंवा सेवेची जी आध्यात्मिक जी त्याची भावना आहे सगळ्यांकडं, ती ह्या अधिक महिन्यात अशीच अधिक वाढत राहो आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना असेच पाठीशी आपल्याला मिळत राहो. श्री स्वामी समर्थ.